खूप दिवसांपासून लापशी खायची इच्छा होत होती, पण लापशी कशी करायची याची रेसिपी मात्र मम्मी आणि पप्पांना विचारली. म्हणजे थोडंसं पप्पांनी आणि थोडंसं मम्मींनी असं करून मला लापशीची रेसिपी सांगितली. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग बघूयात अगदी कमी साहित्यात लापशी कशी बनवायची. सर्वात आधी आपण कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात. ज्याला कुणाला तूप आवडत नसेल त्याने तेलाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर त्यात 1 वाटी लापशीचा रवा टाकून घेतला. 1-2 मिनिट लो टू मीडियम गॅसवर भाजून घेऊ. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊ आणि परत 1-2 मिनिट परतून घेऊ. आपली लापशी छान भाजलेली आहे. आता त्यात आपण गूळ ऍड करून घेऊ. 1 वाटी लापशीसाठी मी इथे 1 वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी गूळ वापरल्याने प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. यानंतर आपण यात पाणी ऍड करून घेऊ. लक्षात घ्या, लापशी बनवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पाण्याचं प्रमाण हे लापशीच्या 4 पट असावं. म्हणजेच आपण इथे 1 वाटी लापशीचा रवा वापरलेला आहे, तर त्यासाठी मी इथे 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. मी लापशीसाठी पाणी अगदी उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालत आहे. आता कुकर बंद करून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ. आपली लापशी शिजलेली आहे. आता ती एका प्लेट मध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला कळवा की ती कशी झालीये. अशाच नवनवीन आणि अगदी कमी साहित्यात बनणाऱ्या रेसिपीसाठी पूजाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपी सोबत. थँक्यू.